एखादी कंपनी 25 दिन में पैसा डबल असे आश्वासन देऊन गुंतवणूकदाराची फसवणूक करते। अशी एखाद्या सिनेमामधील फसवणुकीची घटना वास्तवात देखील घडू शकते। याचं उदाहरण मुंबईतील टोरेस या कंपनीने घालून दिलं। रातोरात मालमत्ता डबल होण्याचे स्वप्न दाखवून स्वतः मात्र रातोरात गायब होणाऱ्या टोरेस कंपनीने जवळपास 500 कोटी रुपयाचा गंडा घातला आहे। महिन्याला 44% इतके व्याजदर देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदाराची फसवणूक करण्यात आली। सांडपाडा आणि दादर येथील कंपनी शाखेसमोर गुंतवणूकदारांनी केलेल्या गर्दीनंतर हा सगळा प्रकार उघडीस आला। याचाच आढावा आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत। नमस्कार मंडळी, मी अमोल जाधव, तुम्ही पाहत आहात आझाद मराठी। मंडळी, मिळालेल्या माहितीनुसार कंपनीचं नाव टोरेस ज्वेलर असं आहे, मात्र त्याची मूळ कंपनी हॉर्न प्रायव्हेट लिमिटेड ही आहे। 3 फेब्रुवारी 2024 ला अस्तित्वात आलेल्या या कंपनीच्या दादर, सानपाडा, मीरा रोड, कांदिवली, ग्रँड रोड, भाईदर या परिसरात शाखा आहेत। सुरुवातीपासून 4,000च्या छोट्या ते 10 लाखापर्यंतच्या मोठ्या गुंतवणुकीची सोय कंपनीने पुरवली होती। मोठ्या गुंतवणुकीवर 11% इतका व्याजदर परतावा तर छोट्या गुंतवणुकीवर 4% परतावा देण्याचे आश्वासन देण्यात येत होते। सोबतच 10,000च्या गुंतवणुकीवर हिरा, 50,000च्या गुंतवणुकीवर गाडी तर 1 लाखापेक्षा मोठ्या गुंतवणुकीवर घर अशी मोठी आमिषे देऊन ग्राहकांना आकर्षित केलं जात होतं। लकी ड्रॉद्वारे विजेत्यांना महागडी बक्षिसे देण्याची आश्वासनं दिली जात होती। त्यामुळे लोकांनी कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली। केलेल्या गुंतवणुकीवर आठवड्याभराला परतावा देऊन कंपनीने ग्राहकांचा विश्वास कमावला। त्यामुळे कंपनीमधील गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढली। लोकांनी लाखोच्या गुंतवणुकी केल्या। काहींनी तर शेअर मार्केटमधून मिळालेला सगळा पैसा मोठ्या मोबदल्याच्या आमिषाने कंपनीकडे वळवला। असे करत करत कंपनीमध्ये जवळपास 1.25 लाख लोकांच्या अंदाजे 3,500 कोटीच्या गुंतवणुकी झाल्या होत्या, असे तपासातून समोर आले। हा सगळा गैरप्रकार सोमवारी उघडीस आला, जेव्हा लोकांना ठरल्याप्रमाणे सोमवारी मिळणारा परतावा मिळाला नाही। त्यामुळे ग्राहकांनी चौकशी केल्यास त्यांना फसवणूक झाल्याचं समजलं। त्यानंतर सानपाडा, दादर येथील कंपनीच्या कार्यालयासमोर ग्राहकांची गर्दी जमली। कांदिवली शाखेसमोर जमलेल्या गर्दीने तोडफोड केली। पोलीस बंदोबस्त करून गोंधळ आटोक्यात आणला। मात्र कार्यालयामधील कर्मचारी भीतीपोटी बाहेर न पडता बंद दरवाजा आडच राहिले। घडलेल्या प्रकाराबाबत शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली। यामध्ये सूर्य सर्वे, विक्टोरिया कोवालिका, तोफिया रियास, जॉन कार्टर, तानिया कॅसोतोवा, व्हॅलेंटिया कुमार इत्यादींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। मिळालेल्या माहितीनुसार कंपनीचा मालक दुबईला पळाला आहे, तसेच या कंपनीचे परदेशात देखील धागेदोरे सापडत आहे। अशा प्रकारे मोठी आर्थिक फसवणूक करून टोरेस कंपनीने अनेकांना चिंतेत टाकलं आहे। तुमच्यावर अशी वेळ येऊ नये म्हणून तुम्हीही कोणती गुंतवणूक करताना विचार करून करा आणि हुशारीने करा, योग्य ती काळजी घ्या। तर मंडळी, कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।